नमस्कार मंडळी, बघूयात आजचा पहिला पदार्थ। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 लिटर दुधाचं दही तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला या दह्याचा चक्का तयार करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी एका बाउलवरती एक चाळण ठेवायची आणि यामध्ये एक सुती कापड लावून घ्यायचं आहे। आता या कापडावरती आपल्याला तयार करून घेतलेलं संपूर्ण दही घालून घ्यायचं आहे। आता या रुमालाची आपल्याला अगदी घट्टशी पोटली तयार करून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीची। आणि आता या दह्यातील आपल्याला जेवढं एक्स्ट्राचं पाणी आहे तेवढं असं हाताने दाबून दाबून काढून घ्यायचं आहे। इथे आपल्याला दह्याचा चक्का तयार करायचा आहे, तर शक्य होईल तेवढं आपल्याला या दह्यातील जे पाणी आहे तर ते असं हाताने दाबून काढून घ्यायचे। तर इथे मी या दह्यातील पाणी आहे तर ते काढून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता एवढं पाणी इथे आपल्याकडे जमा झालेलं आहे। हे पाणी फेकून न देता तुम्ही हे पाणी कढीपत्त्याच्या झाडाला टाकू शकता। पाण्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात, त्यामुळे कढीपत्त्याचं झाड छान हिरवगार होतं किंवा चपातीचं पीठ मळण्यासाठी सुद्धा तुम्ही हे पाणी वापरू शकता। आता दह्याची जी पोटली आहे तर ती अशीच 2 तास आपल्याला नळाला टांगून ठेवायची आहे, म्हणजे दह्यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते सुद्धा निघून जाईल आणि आपल्याला अगदी घट्टसर असा चक्का मिळेल। इथे मी 2 तास ही पोटली बरोबर नळाला बांधून ठेवलेली होती। तुम्ही पाहू शकता इथे आपला जो चक्का आहे दह्याचा तो तयार झालेला आहे। मस्तसा घट्टसर चक्का इथे आपला तयार झालाय। आता हा चक्का आपल्याला असा चमच्याने फोडून घ्यायचा आहे आणि या पुरणाच्या चाळणीने याला गाळून घ्यायचा आहे, म्हणजे या चक्क्यातील ज्या गाठी आहेत तर त्या सुद्धा मोडून जातील। हा चक्का असा चाळणीवरतीच छान आपल्याला गाळून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये याला अजिबात फिरवू नका, नाहीतर मग हे जे मिश्रण आहे तर ते सैलसर तयार होतं। पाहू शकता इथे मी हा चक्का मस्त असा चाळणीने गाळून घेतलेला आहे। यामध्ये आता 1 कप साखर घालून घेतलेली आहे। दह्यावरती देखील डिपेंड असतं की यामध्ये किती साखर लागणार आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या अंदाजाने साखर ही कमी जास्त सुद्धा करू शकता। इथे मी ताजं दही वापरलेलं आहे, त्यामुळे दही जास्त आंबट नाहीये, म्हणून इथे मी 1च कप साखर वापरलेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान विस्करने फेटून घ्यायचंय। याला असं फेटून घेतल्यामुळे मिश्रण मस्त असं सिल्की आणि स्मूथ असं हे तयार होतं, पाहू शकता। आता हे श्रीखंड अगदी मार्केट स्टाईल तयार होण्यासाठी इथे आपल्याला यात केशरचं दूध घालायचे। तर इथे मी पोहे खायचे 3 छोटे चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं दूध घेतलेलं होतं। यामध्ये 10 ते 12 केशरच्या काळ्या भिजत घातलेल्या होत्या। केशरच्या काळ्या घातल्यामुळे पाहू शकता मस्तसा दुधाला पिवळसर रंग आलेला आहे। तर हे दूध यामध्ये घालूया। पाव चमचा वेलची पावडर घालायची, काजू बदाम आणि पिस्त्याचे यात काप घालून घ्यायचे। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा नाही घातले तरी सुद्धा चालेल। आता हे मिश्रण मस्त असं 1 ते 2 मिनिटं छान हाताने फेटून घ्यायचं आहे। याला फेटून घेतलेलं आहे। याला दुसऱ्या एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलं। पाहू शकता अगदी मस्त असं मार्केट स्टाईल इथे आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे। हे श्रीखंड इतकं चवीला भन्नाट लागतं ना, जर तुम्ही एकदा घरी बनवून ठेवलं तर कधीच मार्केटमधून विकत आणणार नाही। इतकं चविष्ट हे श्रीखंड तयार होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे आपण 1 लिटर दुधाचं दही लावलेलं होतं, तर त्यापासून इथे आपलं अर्धा किलो श्रीखंड तयार झालेलं आहे। घरी बनवलेलं आहे, त्यामुळे चवीलाही छान आहे आणि स्वस्त देखील पडतं। नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा। आता बघूया प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी इथे आपल्याला जाड रवा घ्यायचा आहे। हा पदार्थ बनवायला जाडच रव्याचा वापर करायचा। याच वाटीने 1 वाटी यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवून हा रवा आपल्याला 5 मिनिटांसाठी भिजायला ठेवायचा आहे। रवा भिजत आहे तोपर्यंत आपण एक शुगर सिरप तयार करून घेऊया। आता एका पॅनमध्ये 1 वाटी पाणी घालायचं, याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये साखर घालायची। आता ही साखर आपल्याला फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। साखरेचा अजिबात पाक बनवायचा नाहीये। साखर बघा पाण्यामध्ये विरघळलेली आहे। गॅस बंद करायचे आणि हे शुगर सिरप थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचे। शुगर सिरप तयार होत होतो तोपर्यंत रवा देखील दुधामध्ये चांगला भिजला गेलेला आहे। आता एका पॅनमध्ये पोहे खायचे 4 छोटे चमचे आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यावरती यामध्ये काजू, बदाम आणि मनुके घालून घ्यायचे। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूट्स इथे मी परतून घेतलेले आहे। जो रवा आपण दुधामध्ये भिजवून घेतलेला होता तो आता आपण कढईमध्ये घालून घेऊया।
आता हा रवा आपल्याला मस्त असा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। सतत मिक्स करायचं आणि रवा मस्त फुलेपर्यंत 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जसं जसं हा रवा भाजला जाईल ना तसा अगदी सुटसुटीत तयार होतो, पाहू शकता या पद्धतीने। आणि रव्याचा सुगंध देखील घरभर पसरतो। रवा इथे आपला फुललेला देखील आहे आणि मस्त असा प्रत्येक एक कण रव्याचा मोकळा मोकळा झालेला आहे। तयार करून घेतलेलं शुगर सिरप यामध्ये आता घालून घ्यायचं आहे आणि रवा मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला हा रवा 5 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। फक्त हा रवा शिजवताना 5 मिनिटांमधून 1.5 मिनिटांनी झाकण उघडायचे आणि रवा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे रवा खाली तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही। याच पद्धतीने इथे मी हा रवा मस्त असा शिजवून घेतलेला आहे। पाहू शकता अगदी छान सुटसुटीत इथे आपला मस्त हा शिरा तयार झालेला आहे। प्रत्येक जो दाणा आहे रव्याचा तो छान फुललेला आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि जायफळाची पावडर घालून घ्यायचे। हा रवा अगदी सत्यनारायणाचा प्रसाद असतो ना त्याच चवीचा तयार होतो। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच हा शिरा बनवून बघा, अगदी झटपट देखील बनतो। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी पोहे खायचे 2 छोटे चमचे तूप आपल्याला मस्त गरम करून घ्यायचं आहे। तूप चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपण शेवई घालून घेऊया। इथे मी अर्धी वाटी शेवई घेतलेली आहे आणि ही शेवई स्पेशली खीर बनवण्यासाठी वापरली जाते। या शेवईला नायलॉन शेवई देखील म्हणतात। आता ही शेवई आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं हलक्या गुलाबी रंगावरती छान भाजून घ्यायची आहे। इथे मी ही शेवई छान भाजून घेतलेली आहे। शेवईचा रंग बघा या पद्धतीचा आहे आणि अशीच आपल्याला गुलाबी रंगावरती ही शेवई भाजून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे। शेवई आता छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि या दुधाला एक खडखडून एक उकळ काढून घ्यायची आहे। आता पहा दुधाला मस्त एक खडखडून उकळ आलेली आहे। शेवई छान अशी दुधामध्ये शिजली गेलेली आहे। सगळ्यात शेवटी पाव कप यामध्ये साखर घालायची आहे। गोडाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। बारीक कापून घेतलेले काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटं साखर विरघळेपर्यंत आपल्याला ही शेवईची खीर पुन्हा शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही खीर पुन्हा शिजवून घेतलेली आहे। आता सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पावडर यात घालून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली मस्त अशी ही शेवईची खीर। चवीला अगदी भन्नाट लागते। नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आता या दुधाला एक खडखडून आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे। दुधाला उकळ आलेली आहे। आता आपण हे दूध आटवून घेऊयात। इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, तर या दुधाची क्वांटिटी जोपर्यंत पाव लिटर होत नाही तोपर्यंत सतत मिक्स करत दूध आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी दूध आटवून घेतलेलं आहे। इथे आपलं जे दूध होतं ते अर्धा लिटर होतं, तर बरोबर याची क्वांटिटी पाव लिटर झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला पाव कप मिल्क पावडर घालून घ्यायची आहे। मिल्क पावडर घालून घेतल्यामुळे बासुंदीला चव खूप छान येते आणि बासुंदी मस्त अशी क्रीमी तयार होते। आता मिल्क पावडर छान यात मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पोहे खायचे 5 चमचे साखर घालायची आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता काजू आणि बदामाचे यात काप घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात कमी जास्त करू शकता किंवा जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील ते सुद्धा यात तुम्ही घालू शकता। पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि साखर विरघळेपर्यंत 2 मिनिटं आपल्याला ही बासुंदी मस्त शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही बासुंदी साखर विरघळेपर्यंत शिजवून घेतली। तयार झाली अगदी मलाईदार रबडेदार इथे आपली ही बासुंदी। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। हा पदार्थ तयार करण्यासाठी परातीमध्ये आपल्याला 1 कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। जे आपल्या रोजच्या वापरातील बेसन पीठ आहे तर तेच इथे वापरलेलं आहे। या बेसन पिठाला रेवाळ आणि दाणेदार टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। असं दूध आणि तूप यामध्ये घालून घेतल्यामुळे आपल्या या बेसन पिठाला रेवाळ आणि दाणेदार टेक्स्चर येण्यास मदत होते।
आता याला छान आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। दूध आणि तूप छान या पिठाला लागलं गेलं पाहिजे। बघा मी याला मिक्स करून घेतलं। सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता पिठाला छान रेवाड आणि दाणेदार टेक्स्चर हे आलेलं आहे। आता हे तयार करून घेतलेलं बेसन पीठ आपल्याला एका चाळणमध्ये काढायचे आणि याला अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे। असं याला चाळून घेतल्यामुळे आपल्याला एकसारखं दाणेदार असं हे बेसन पिठाचं पीठ मिळतं। बघा इथे मी हे पीठ व्यवस्थित छान असं चाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्याला अगदी एकसारखं दाणेदार असं हे पीठ मिळालेलं आहे। जसं आपला जाड रवा असतो तशाच पद्धतीच्या टेक्स्चरचं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता पुढची प्रोसेस बघूयात। आता एका पॅनमध्ये अर्धा कप साखर घालायची आहे आणि त्याच कपाने अर्धा कप आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। साखर आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला एकसारखं ठेवायचं आहे। आता यामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या घालूया। जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही ते येलो फूड कलर सुद्धा वापरू शकता। आता हा पॅन गॅसवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला फक्त साखर ही पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे। अजिबात साखरेचा पाक हा तयार करायचा नाहीये। बघा साखर छान या पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि यामध्ये केशरच्या काड्या घातल्यामुळे याला रंग खूप छान आलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि पुढची प्रोसेस बघूया। आता कढईमध्ये आपल्याला अर्धा कप साजूक तूप घालायचं आहे। तूप गरम करून घ्यायचं आहे। आता तूप छान गरम झालं, यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे आपल्याला जाड रवा घालायचा आहे। आता हा रवा आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा इथे मी रवा सुगंध येईपर्यंत भाजून घेतला। आता यामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेलं दाणेदार बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे बेसन पीठ छान भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे। जसं जसं हे बेसन पीठ भाजलं जातं तसं तसं यातून तूप सुटायला सुरुवात होते आणि हे जे मिश्रण आहे तर ते सुद्धा फेसाळलेलं दिसायला लागतं। सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता या मिश्रणाला छान तूप सुटलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते सुद्धा फेसाळलेलं तयार झालेलं आहे। आता पुन्हा याला आपल्याला 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे, हलकासा रंग चेंज होईपर्यंत। बघा मी याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। हलकासा गुलाबी रंग असा या बेसन पिठाला आलेला आहे। एवढंच आपल्याला याला भाजून घ्यायचंय। आता हे बेसन पिठाचं मिश्रण तयार झालं। यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचंय। दूध असं आपल्याला थोडं थोडं घालायचंय, एका वेळेस जास्त दूध घालायचं नाही। थोडं थोडं दूध यामध्ये घातल्यामुळे हे मिश्रण जास्त दाणेदार तयार होण्यास मदत होते। बघा आता यामध्ये मी सर्व दूध घालून घेतलेलं आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल इथे आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं दाणेदार तयार झालेलं आहे। इथे आज आपण बेसन पिठाचा शिरा तयार करत आहोत। तर हे दूध घालून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती पुन्हा भाजून घ्यायचं आहे। असाला भाजून घेतल्यामुळे दुधाचा फ्लेवर यामध्ये खूप छान उतरतो। आता मी याला भाजून घेतलं। आपण जे साखरेचं पाणी तयार करून घेतलं होतं तर ते यामध्ये आपल्याला 2 बॅचेसमध्ये घालून घ्यायचं आहे। असं यामध्ये पाणी घातल्यानंतर लगेच बेसन पीठ हे पूर्ण पाणी शोषून घेतो। आता हे उरलेलं जे पाणी आहे तर ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। तुम्हाला हे मिश्रण थोडंसं सैलसर वाटत असेल पण जसं जसं हे मिश्रण शिजलं जातं तसं तसं हे घट्टसर व्हायला सुरुवात होते। बघा मी याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं हे मिश्रण घट्टसर असं तयार झालेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी आणि एक वाफ यावरती काढून घ्यायची। 2 मिनिटांनंतर बघू शकता यावरती छान एक वाफ आलेली आहे। इथे आपला जो शिरा आहे बेसन पिठाचा तो तयार झालेला आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेले बदाम आणि काजूचे काप घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे। याला मिक्स करून घ्यायचं। वेलची पावडर अशी शेवटी घालायची म्हणजे शिऱ्यामध्ये वेलची पावडरचा सुगंध हा शेवटपर्यंत टिकून राहतो। इथे आपला छान असा दाणेदार बेसन पिठाचा शिरा तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया। बघा मस्त दाणेदार असा हा शिरा तयार झाला। दिसायला एवढा सुंदर दिसतो त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।